नमस्कार, मी महेश कदम, डायरेक्टर ऑफ कदम कॅपिटल. मागच्या 19 वर्षापासून मी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो माझ्या क्लायंट्सला. तर प्रत्येकाला 3 गोष्टी आवश्यक आहे लाईफमध्ये. दॅट इज रिटायरमेंट प्लॅनिंग, चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग आणि डॉटर मॅनेज प्लॅनिंग. या एक ॲडिशनली आपली एक गुंतवणूक करायला पाहिजे तर आपल्याला ग्रोथ भेटली पाहिजे. तर SIP मीन्स सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर SIP आपण करताना ॲटलिस्ट 5 फंड मनी करायला पाहिजे. जे की 5 फंड जे मी आता तुम्हाला रिकमेंड करतोय दॅट इज HDFC लार्ज अँड मिड कॅप, बिकॉज इथं एक्सपोजर लार्ज आणि मिड कॅपला राहणार आहे. दुसरं फ्लॅक्सी कॅप मनी आपली गुंतवणूक स्मॉल मिड लार्ज कॅप मनी जाईल. तिथं मी प्रिफर करतोय व्हाईट ओक फ्लॅक्सी कॅप फंड. मल्टी कॅप मनी माझा फेवरेट फंड आहे दॅट इज निपॉन इंडिया मल्टी कॅप फंड. जिथं स्मॉल मिड लार्ज मनी गुंतवणूक होईल. आणि स्पेशली प्युअरली मिड कॅप फंड इंडियन ग्रोथ स्टोरी करता दॅट इज कोटक मिड कॅप फंड. कॉन्ट्रा फंड मनी मी इन्व्हेस्टो कॉन्ट्रा मनी तुम्हाला सजेस्ट करेन. फार लोक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट मनी गुंतवणूक करताय पण ते टॉपअप करत नाही. या ड्युरेशन स्टिक राहत नाही. मी म्हणतो प्रत्येकानं आपला ड्युरेशन स्टिक राहायला पाहिजे. ऍटलीस्ट 10, 15, 20 इयर्स जिथं आपला ड्युरेशन आहे तिथपर्यंत आपली इन्व्हेस्टमेंट सुरळीत जायला पाहिजे. आणि 10 ते 15% करेक्शन हार्डली एक 12 ते 15 महिन्यात इंडियन इक्विटी मार्केटमध्ये येतंय. तिथं प्रत्येकाला टॉपअप करायला पाहिजे. तर टोटल इन्व्हेस्टमेंटच्या तुम्ही 20% पर स्लिपला टॉपअप करू शकता. आणि हार्डली 15 to 20%च्या अराउंड करेक्शन हार्डली एक 2 ते 3 वर्षात येते. जिथं करेक्शन मीन्स डाऊन साईड मध्ये काही फॉल आला मार्केटमध्ये जिथं तुम्ही टॉपअप करायला पाहिजे. आणि फार लोक काय करतात आपले फंड्स पण मी चेंज करत बसतात. तर यू स्टिक टू युअर प्लॅन. जे तुम्ही फंड घेतलेले त्याला प्रॉपरली तुम्ही त्याला कंटिन्यू ठेवा, त्याला टॉपअप करा, त्याला रिव्ह्यू करा आणि आपल्या गोलपर्यंत आपलं अचीव्ह झालं त्या टायमाला तुम्ही विड्रॉ करून घ्या. बिकॉज आजच्या डेटला SIP फार युजफुल आहे. बिकॉज स्लोली स्टडीली तुमची अमाऊंट वाढते आणि कंपाऊंडिंग तुमच्या इन्व्हेस्टमेंटने देते. तर बी इन्व्हेस्टेड इन इंडियन ग्रोथ स्टोरी.